पुढचा महत्वाचा रूल आहे तो म्हणजे इफच्या सेंटेन्समध्ये जर शुड वापरलेलं असेल तर त्यापुढे आपण विल, कुड किंवा मे हे मोडाल्स वापरू शकणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, इफच्या सेंटेन्सेसमध्ये विल असू शकत नाही. हे आपण काल बघितलेलं. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये तुम्हाला इंग्लिश विषयात जर जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील, जो आपला स्कोरिंग विषय आहे त्यामध्ये आपण कुठलेही मार्क हातचे घालवू नयेत असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, मी प्रगती. इंग्लिश ग्रामरची टॉपिक वाईज PYQ अनालिसिस सिरीज आपण चालू केलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मिळणार आहे. या सिरीजमध्ये आपण पहिला टॉपिक कव्हर करत आहोत कंडिशनल सेंटेन्सेसचा. कालच्या पार्टमध्ये म्हणजे कंडिशनल सेंटेन्सेस PYQ सिरीज पार्ट 1 जो आहे त्यात आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे अगदी बेसिक कोणते नियम असतात, कशी वाक्यरचना बनवायची असते हे सगळं आपण बघितलेलं आहे. आजचं हे सेशन आपलं प्रॅक्टिस सेशन असणार आहे. आज आपण काही ठराविक प्रश्न घेणार आहोत आणि ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची सुरुवात करत असताना काल आपण हे जे रूल्स बघितले होते फक्त रूल्सचं रिव्हिजन करूयात. इफच्या सेंटेन्समध्ये मग ते सुरुवातीला असेल किंवा वाक्याच्या मध्येही कुठे असेल तर इफच्या सेंटेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला असेल तर पुढचं जे सेंटेन्स आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असलं पाहिजे. दुसरं जे होतं, जर इफच्या सेंटेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर तिथे आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरू शकतो किंवा जे मोडाल असेल ते वापरायचं किंवा ऑक्झिलरी वापरायचं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, इथे आज्ञार्थी वाक्य सुद्धा असू शकतात. ओके, आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात ही V1 नी होत असते. ही तुमच्यासाठी हिंट आहे आणि आज्ञार्थी वाक्य सुद्धा यामध्ये असतात. जर त्यासोबतच कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा परफेक्ट प्रेझेंट टेन्स दिलेला असेल म्हणजे शक्यतो इकडच्या बाजूला जे काही इफचं सेंटेन्स असणार आहे ते वर्तमानात असेल तर आपण हाच रूल फॉलो करतो. त्यानंतर आपण एक महत्वाचा रूल बघितला म्हणजे सिंपल पास्ट मध्ये जर सेंटेन्स असेल याला आपण V2 म्हणूयात. जर पहिल्या इफच्या सेंटेन्समध्ये V2 असेल तर मोडालमध्ये आपण वुड, कुड किंवा माइट हे पास्ट मधले मोडाल वापरतो. ठीक आहे, पास्ट परफेक्टिव्ह नाही, नुसतेच पास्ट मधले मोडाल्स वापरतो आणि वर्बचा फॉर्म हा शक्यतो V1 मध्ये असतो. त्यानंतर आपण बघितलं होतं की इफच्या सेंटेन्समध्ये जर परफेक्ट पास्ट टेन्स असेल, परफेक्ट पास्ट टेन्सची वाक्यरचना कशी असते, हॅड प्लस V3. ही जर रचना इफच्या वाक्यामध्ये फॉलो होत असेल तर आपण शुड, वुड, कुड, माइट यांसारखे मोडाल्स वापरून त्यानंतर हॅवचा वापर करतो आणि V3चा सुद्धा वापर केलेला असतो. इथे हे हॅव आणि V3 कंपल्सरी वापरायचं आहे. पुढचा महत्वाचा रूल आहे तो म्हणजे इफच्या सेंटेन्समध्ये जर शुड वापरलेलं असेल तर त्यापुढे आपण विल, कुड किंवा मे हे मोडाल्स वापरू शकतो. ओके, इथेच आपण एक रूल कव्हर करून घेऊया की हे जे शुड वापरलेलं आहे, आता हे सुद्धा मोडालच आहे ऍक्च्युली. ही वाक्य जी असतात ही आपण पोलाइटली बोललेली असतात किंवा नम्रतेने बोललेली असतात. ठीक आहे, त्यामुळे इथे शुडचा वापर झालेला आहे जे योग्य आहे. फक्त आपल्याला विल किंवा शाल येऊ द्यायचं नाही इफच्या सेंटेन्समध्ये. पुढे यासोबतच आपण एक रूल डिस्कस केला होता की जर शुड नंतर हॅव वापरला असेल म्हणजे हे कोणतं मोडाल आहे, मोडाल परफेक्टिव्ह. आणि जर इफच्या सेंटेन्समध्ये मोडाल परफेक्टिव्हचा वापर झालेला असेल तर आपण जे पुढचं हेल्पिंग वर्ब आहे ते वापरून V3 वापरतो. याचाच अर्थ हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतं. हे आपण काल डिस्कस केलेलं आहे. आणि इफ नॉट म्हणजेच अनलेस, मग आपण अनलेसच्या सेंटेन्समध्ये इफ नॉट हे टाकून सुद्धा रचना करू शकतो. बाकीचे जे महत्वाचे नियम आहेत जे कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले ते बघितल्यानंतर आजच्या लेक्चरचे जे PYQ आपण सोडवत आहोत ते तुम्हाला इझी वाटतील. आज आपण प्रॅक्टिस करत आहे क्वेश्चन्स वाचायचे आणि नुसतं आन्सर त्याचं बघायचं. क्वेश्चन 6 जो आहे, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. राज्यसेवा 2021चा प्रश्न आहे हा. सेंटेन्सेस काय आहेत, इफ वी had acted wisely, there would have been no partition. यामध्ये आपण had आणि acted वापरलेलं आहे म्हणजे ही परफेक्ट पास्टची रचना आहे आणि त्यासोबत would have been हे वापरलं गेलं जे योग्य आहे. बरोबर. नंतर एक वाक्य आहे सेंटेन्स बी मध्ये काय दिलेलं आहे, when the sun rises birds came out of their nests. आता इथे आपण V1 वापरलेला आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. काही लोक याला V5 म्हणतात पण आपण याला V1च कन्सिडर करतो. आणि जर V1 असेल तर इथे आपण V2चा वापर करत नाही, इथे आपल्याला विल पाहिजे होतं. ठीक आहे, त्यामुळे हे बी जे सेंटेन्स आहे हे इनकरेक्ट आहे.
आपण इथे जर ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरली तर बी सेंटेन्स इनकरेक्ट आहे, म्हणून आपण आन्सर मध्ये जिथे कुठे बी सेंटेन्स दिलेला आहे ते आन्सर आधी एलिमिनेट करून घेऊयात. पण ऑप्शन एलिमिनेट करून सुद्धा आपल्याला सी आणि डी हे दोन्ही सेंटेन्सेस वाचून बघावेच लागतील. सेंटेन्स सी मध्ये दिलेला आहे इफ ही हॅड स्ट्रेंथ ही कुड हॅव कॅरीड हिज लगेज. आणि सेंटेन्स डी मध्ये दिलेला आहे द कॉलेज बेल रिंग्स व्हेन इट स्ट्राइक्स 10. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, खूप जण हॅव, हॅज आणि हॅड या वाक्यांमध्ये कन्फ्यूज होतात. हे प्रत्येक वेळी परफेक्ट टेन्स दाखवतात असं नाही. ओके, हे सेंटेन्स मध्ये असतील तर याच्यानंतर जर V3 आला तरच तो परफेक्ट टेन्स होतो. मग परफेक्ट प्रेझेंट असेल, परफेक्ट पास्ट असेल. मात्र जर फक्त हॅव किंवा हॅज किंवा हॅड वापरलं असेल तर हॅव आणि हॅज हे V1 मध्ये कन्सिडर होतं. ओके, आणि हॅड जे आहे हे V2 मध्ये कन्सिडर होतं. ओके, इथे आपण हॅड वापरलेलं आहे म्हणजे हे डेफिनेटली V2 आहे, कारण हॅड नंतर आपल्याला V3 दिसत नाही. त्यामुळे आपण हे V2 मध्ये आहे, तर इथे कुड हॅव कॅरीडच्या ऐवजी कुड कॅरी असं वापरायला पाहिजे होतं. ओके, कुड कॅरी ही आपल्याला करेक्शन करण्याची गरज आहे, त्याच्यामुळे सेंटेन्स सी इनकरेक्ट आहे. मग आपला आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे? क्वेश्चन नंबर 6चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन 1. म्हणजेच आपल्याला डी सेंटेन्स करेक्ट मिळत आहे हे कळलं, पण तरी सुद्धा आपण एक प्रॅक्टिससाठी म्हणून हे एक्झाम्पल बघूयात. इफ द कॉलेज बेल रिंग्स व्हेन इट स्ट्राइक्स 10. आपण जो एकदम स्टार्टिंगला रूल बघितलेला आहे, दोन्ही सेंटेन्सेसमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा, हे दोन्हीकडे फॉलो होतं. आता प्रत्येक वेळी इफ हे कंजंक्शन वापरलेलं असेलच असं नाही, आपण इथे व्हेनचा सुद्धा वापर करू शकतो किंवा जे कंजंक्शन योग्य आहे ते किंवा मग कॉमा. ठीक आहे, त्यामुळे आता आपल्याला आन्सर मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 7 आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. हा सुद्धा राज्यसेवा 2021चा प्रश्न आहे. सेंटेन्सेस बघूयात. इफ ही टेक्स अन अर्ली बस ही वुड रीच मुंबई इन द आफ्टरनून. इथे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर झालेला आहे, तर मग आपल्याला इथे विलचा वापर करायचा होता. सेकंड सेंटेन्स आहे इफ यू विसल्ड द गर्ल्स वुड माइंड इट. या ठिकाणी विसल्ड हे V2 वापरलेलं आहे, त्यामुळे वुड नंतर V1चा वापर. हे सेंटेन्स करेक्ट आहे. थर्ड सेंटेन्स आहे इफ युअर वर्क इज ओव्हर गो होम अँड एन्जॉय TV. इथे आपण इज वापरलेला आहे. ज्यावेळेस ट्रान्झिटिव्ह वर्ब्स नसतात आणि आपण इजचा वापर करतो त्यावेळी हे सिंपल प्रेझेंट टेन्सचंच वाक्य असतं. आणि जर हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर त्यानंतर एखादं आज्ञार्थी वाक्य सुद्धा येऊ शकतं. हे मगाशी आपण रिव्हिजनच्या वेळेस बघितलेलं आहे. सेकंड रूल आपला होता तो, त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट असेल. फोर्थ सेंटेन्स आहे इफ ही बिहेव्ड वेल शी वुड हॅव लव्ड हिम. इथे आपल्याला V2 नंतर वुड लव वापरायचं होतं, हॅवचा वापर करणं चुकीचं आहे. आपल्याला इथे करेक्ट काय असायला पाहिजे होतं? वुड लव हिम. त्यामुळे हे सेंटेन्स सुद्धा इनकरेक्ट आहे. तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक थ्रू जाऊ शकत होतात, कारण आपल्याला फर्स्ट सेंटेन्स इनकरेक्ट आहे हे कळलं होतं. त्याच्यामुळे ए ऑप्शन जिथे दाखवत आहे ते सगळे ऑप्शन एलिमिनेट होऊन ऑप्शन 2 हे आपलं आन्सर मिळत होतं. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे आन्सर ऑप्शन 2. पुढचा प्रश्न बघूयात. फिलिंग द ब्लँक्स डॅश वी शाल गेट रिप्लाय इन 2 days. इथे वी शाल वापरलेला आहे. सिंपल फ्युचर टेन्स आहे हा. आणि जर हा सिंपल फ्युचर टेन्स असेल तर इकडे फक्त सिंपल प्रेझेंटच असू शकतं. ठीक आहे, सिंपल प्रेझेंटची वाक्यरचना आता आपल्याला फक्त ऑप्शन मधून शोधायची आहे. या क्वेश्चनच्या आन्सरसाठी मी तुम्हाला 2-3 वेगवेगळे रूल्स किंवा 2-3 वेगवेगळे स्मार्ट ट्रिक्स सांगू शकते. इथे आपण जर बघितलं तर इफच्या सेंटेन्समध्ये वी नंतर V1चा वापर केलेला दिसतो. सेंड, सेंट, सेंट असं असतं. त्यामुळे V1 वापरलेला आहे जे बरोबर आहे. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन 1 हे आपला आन्सर असणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, इफच्या सेंटेन्सेसमध्ये विल असू शकत नाही. हे आपण काल बघितलेलं. आणि ज्या ठिकाणी आपण विल वापरतो म्हणजे सिंपल फ्युचरमध्ये आय किंवा वी हे करते असतील तर त्यांच्यानंतर शाल वापरण्याची सुद्धा एक पद्धत असते. त्यामुळे विल सोबतच शाल सुद्धा नसलं पाहिजे इफच्या सेंटेन्समध्ये. म्हणजे जे आपण कंजंक्शन वापरत आहे, आता या ठिकाणी व्हेन सुद्धा असू शकतं कधीतरी. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की कंजंक्शनचं जे सेंटेन्स आहे, जे सबऑर्डिनेटिंग सेंटेन्स आहे, त्या ठिकाणी आपल्याला विल किंवा शालचा वापर झालेला दिसता कामा नये. ठीक आहे, मग आपण हे 2 ऑप्शन असे एलिमिनेट करू शकत होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे होता, परफेक्ट प्रेझेंट टेन्सची गरज नव्हती.
जर इथे आपण परफेक्ट टेन्स वापरला असता तर पुढचं जे वाक्य आहे हे इम्परेटिव्ह किंवा आज्ञार्थी असलं असतं आणि आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात ही V1 नी होत असते. ठीक आहे, त्यामुळे तिथे सुद्धा शाल येणारच नाही. हे सुद्धा सेंटेन्स करेक्ट नसणार आहे, त्यामुळे क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे आन्सर ऑप्शन 1. पुढचा प्रश्न बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स और सेंटेन्सेस इज और आर करेक्ट? राज्यसेवा 2019चा प्रश्न आहे. इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर. तुम्ही जर नीट वाचलं तर हे पहिलं जे वाक्य आहे इफ असलेलं हे सगळीकडे कॉमन आहे, त्याच्यामुळे आता आपण फक्त एक सेकंड पार्ट जो आहे वाक्यांमध्ये दिलेला कॉमा नंतरचा जो पार्ट असेल तो करेक्ट आहे का नाही बघायचं. इथे मात्र वाक्यरचना समजून घ्या. इथे काय म्हटलेलं आहे आपण, इफ वी हॅड फाउंड, म्हणजे हे हॅड प्लस V3चा वापर झालेला दिसतो, म्हणजे हे परफेक्ट पास्ट टेन्स आहे. आणि परफेक्ट पास्ट सोबत आपण कशाचं पेअरिंग करतो, वुड किंवा शुड, माइट, कुड यापैकी एखादं आणि त्यानंतर हॅव प्लस V3चा वापर झालेला असतो. या ठिकाणी आपण कोणतं वाक्य समजतो, हे इम्पॉसिबल कंडिशनल. म्हणजे काय, इम्पॉसिबल कंडिशनल म्हणजे काय, जे करायचं राहून गेलं, एक गोष्ट झाली नाही म्हणून त्याच्यावर अवलंबून असणारी दुसरी गोष्ट व्हायची राहून गेली. ठीक आहे, मग आता इथे आपण वाक्यरचना काय बघितली, वुड पाहिजे, त्यानंतर हॅव पाहिजे, वुडच्या ऐवजी दुसरंही मॉडेल येऊ शकतं किंवा जे पास्ट मध्ये असेल ते, त्यानंतर V3 पाहिजे. ठीक आहे, अशी वाक्यरचना आपल्याला कुठे दिसते. सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा V3 शोधा. सेव्ह हे V3 नाहीये, त्यामुळे आपण हे इनकरेक्ट समजूयात. हॅव नंतर V3चा वापर केलेले आपल्याला 2 सेंटेन्सेस दिसतात, पण आपल्याला इथे जे आपण मोडाल वापरत आहे हे सुद्धा पास्ट मध्ये पाहिजे. आपण ऍक्च्युली पास्ट परफेक्टिव्ह वापरतो, त्यामुळे इथे सेकंड सेंटेन्स मध्ये जे माइट दिलेलं आहे हे करेक्ट आहे आणि इथे मे दिलेलं आहे हे इनकरेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 9चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन 2. पुढचा प्रश्न बघूयात. यूज द अप्रोप्रिएट पेअर फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स. राज्यसेवा 2019चा प्रश्न आहे. काल आपण रूल्स सुद्धा बघितले आणि आपण टाइप्स सुद्धा बघितले होते. ठीक आहे, टाइप्सचे जे एक्सप्लेनेशन होतं ते त्यासोबत त्यांची नावं सुद्धा मी मराठीमध्ये सांगितलेली होती, ते तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. आणि काल मी तुम्हाला एक वाक्य बोलले होते की क्लॉजेस माहिती नसतील तरीही चालेल, पण टेन्सचा अभ्यास असणं आणि त्याचबरोबर V1, V2 आणि V3 हे तुम्हाला व्यवस्थित वापरता येत असेल. ऍक्च्युली टेन्सच्या अभ्यासामध्ये V1, V2, V3 येतच, पण तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टींवरती थोडासा फोकस करता आला तर तुम्ही प्रश्न लवकर सोडवू शकता. सेंटेन्स वाचूयात. टॉम इज अनविलिंग टू टेल मी. इफ ही वुड टेल मी what he wants for his dinner, I'd have cooked it for him. या ठिकाणी आपण दोन्हीकडे वुडचा वापर केलेला दिसतो. तुम्ही जर आन्सर ऑप्शन्स बघितले तर आपल्या रूल नुसार आपण जे काही लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला परफेक्ट काही सापडत नाहीये, कारण हे आहे एक्सेप्शन. एक्सेप्शन काय असतं, इथे आपण एखादी गोष्ट जर नम्रतेने पोलाइटली बोलत असेल तर हे जे मोडाल आहे हे वापरलेलं योग्य आहे, कारण आपण तिथे मोडाल्सचा वापर करतो. तुम्हाला मोडाल्स ऑक्झिलरीज बद्दल मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. हा ऍक्च्युली वेगळा टॉपिक आहे, पण तुम्हाला खूप आवडेल, नीट लक्ष देऊन बघा. जर आपण एखाद्या व्यक्तीला मदत करशील का असं विचारत असेल तर आपण त्याला, आपल्या वयाचं असेल, इन्फॉर्मॅलिटी असेल तर आपण तिथे कॅन वापरू शकतो. आपल्याला इनफॉर्मल कम्युनिकेशन मध्येच पण जर असं रिस्पेक्टेड पर्सन असेल तर त्याला, म्हणजे तुम्ही जास्त नम्र आहात हे दाखवण्यासाठी कुडचा वापर करू शकता. जर तुम्हाला फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये रिस्पेक्ट आहे हे दाखवायचं असेल तर तुम्ही मे हे मोडाल वापरू शकता. आणि तुमची विनम्रता, तुमची पोलाइटनेस जास्त आहे, खूपच जास्त आहे हे सांगण्यासाठी माइटचा वापर करू शकता. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपण एक एक्झाम्पल बघूयात. मी जर माझ्या मित्राला म्हणत असेल की मला मदत करशील का, तर मी काय म्हणणार, कॅन यू हेल्प मी. पण सपोज मला जर त्याच्या वडिलांना विचारायचं असेल की तुम्ही मला मदत कराल का, तर इथे आपण कुडचा वापर करू शकतो. ठीक आहे, कुड यू हेल्प मी प्लीज. ओके, या ठिकाणी आपण कुडचा वापर करतो, म्हणजे आपण थोडंसं पोलाइटली, जास्त पोलाइटली बोललो. जर आपण शाळेत हे सर्रास वापरायचो, टीचरला विचारताना आत येऊ का, म्हणजे मे आय कम इन, बरोबर, आपण डायरेक्टली मेनी सुरुवात करत होतो, तिथे आपण त्यांना रिस्पेक्ट देत होतो. या ठिकाणी जर तुम्हाला माइट वापरायचं असेल तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता प्रेसिडेंटला किंवा प्राईम मिनिस्टरला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही हे म्हणू शकता, माइट आय आस्क अ क्वेश्चन टू द प्राईम मिनिस्टर. ओके, या ठिकाणी आपण अत्युच्च विनम्रता दाखवत आहे, म्हणजे आपण खूपच पोलाइटली विचारत आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि हे जे वुड आहे ना, हे सुद्धा इथे पोलाइटली वापरलेलं आहे इफच्या सेंटेन्समध्ये, आणि इथे हे करेक्ट आहे. या ठिकाणी आहे ना,
तुम्हाला ट्रिक्स प्रत्येक वेळेसच वापरायचे नाहीत हे मी तुम्हाला खूप आधीपासून सांगते. मिनिंगफुल सेंटेन्स सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक सेंटेन्सचं मिनिंग असलं पाहिजे आणि आपल्याला वाचता येतं. प्रॅक्टिस करा. असं समजू नका की आम्हाला धड एक वाक्य सुद्धा वाचता येत नाही, आम्ही काय प्रश्न सोडवणार आहे. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. मिनिंगफुल सेंटेन्स कसं आहे बघा. आपण सेंटेन्सचा अर्थ काय आहे ते एकदा बघूयात. आपण खूप व्यवस्थित सांगत आहे. ठीक आहे. एखादी गोष्ट आपली बनवायची राहिली आहे, स्वयंपाक करायचा असं इथे रेफरन्स आलेला आहे, डिनर बद्दल बोललेलं आहे. जर मी म्हणत असेल की त्यांनी जर मला सांगितलं असतं तर ते मी बनवलं असतं. ठीक आहे. इतकं व्यवस्थित आणि नॉर्मली आपण सांगत आहे. त्यामुळे इथे हे वूड जे मोडाल आहे हे एक पोलाइटनेस दाखवण्यासाठी झालेलं आहे, म्हणून याचा वापर इथे योग्य ठरतो. पण आपली जी अट आहे विल किंवा शालचा वापर इफच्या वाक्यामध्ये होत नाही, ही मात्र कंपल्सरी फॉलो होते. फक्त वूड हे सेंटेन्स मोडालमध्ये आहे. ओके. आता इथे आपण एक्सेप्शन बघितलेलं आहे आणि या सेंटेन्सची जी रचना असेल त्यामध्ये फक्त अंडरलाईन पार्टचा विचार करायचा आहे. मग इथे इफ ही वुड टेल मी हे वाक्य आपण बरोबर आहे असं समजूयात. आणि कॉमा नंतर हे जे आयड कुक इट लिहिलेलं आहे, यात आयड म्हणजे आय नंतर वुडचा वापर केलेला आहे. ओके. जर इथे आय नंतर हॅडचा वापर झालेला असता तर V3 आलं असतं. ठीक आहे. ॲपॉस्ट्रोफी डी जेव्हा आपण देतो त्यावेळेस इथे वुड किंवा हॅड असे दोन अर्थ होतात. पण जर त्यानंतर V3 आलं तर हे हॅड असलं असतं, त्यामुळे हे आपण वुड कन्सिडर करायचं. म्हणजे इथे एक्सेप्शनला धरून हा ऑप्शन करेक्ट निघत आहे. पण जर आपण बाकीचे सेंटेन्सेस बघितले तर इफ नंतर विल आलं हे इनकरेक्ट आहे. इफ नंतर हॅड टोल्ड आलं पण इथे हॅड कुक्ड आहे. इथे पास्ट मधलं कुठलंच मोडाल वापरलेलं नाहीये, म्हणजे वुड, कुड किंवा माईट असं काहीही वापरलेलं नाही, त्यामुळे हे इनकरेक्टच आहे. आणि सेकंड सेंटेन्स जे आहे इफ ही टेल्स मी, इथे सिंपल प्रेझेंटचा वापर झालेला दिसतोय. तर इथे आपल्याला सिंपल फ्युचर असायला पाहिजे होतं, त्यामुळे इथे वुडचा वापर झालेला इनकरेक्ट आहे. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निकनी हा क्वेश्चन काही सॉल्व्ह झाला नसता, कारण इथे एक्सेप्शनचा रूल आहे. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर काय असणार आहे? आन्सर ऑप्शन 1. पुढचा प्रश्न बघूयात. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस कंबाईनच्या ग्रुप सीच्या 2019च्या मेन्सला आलेला हा प्रश्न आहे. सेंटेन्सेस वाचूयात. अनलेस इट विल रेन आय विल नॉट पिक यू अप ॲट 6. इफ यू डोंट पास द टेस्ट व्हॉट विल यू डू? टेक अनदर सँडविच इफ यू आर हंग्री. आता इथे इफचं वाक्य मध्येच कुठेतरी चालू झालेलं आहे, म्हणजे आपण याला पहिल्यांदाच वापरतो असं नाही. ओके. सेंटेन्सेसचं इथे पहिलं जे सेंटेन्स दिलेलं आहे यात इफ नॉट म्हणजेच अनलेस आपण काल बघितलेलं, आणि इफच्या सेंटेन्समध्ये आपण विलचा वापर करत नाही. मग अनलेसच्या ठिकाणी फक्त इफ नॉट वापरून बघा. इफ नॉट इट विल रेन, त्यामुळे हे सेंटेन्स आपलं चुकेल. मग सेंटेन्स ए करेक्ट आहे म्हणणारे आन्सर्स आपण एलिमिनेट करून टाकूयात. मग आता ओनली बी किंवा मग ओनली बी और सी, म्हणजे फक्त सी सेंटेन्स जरी आपण बघितलं तरी ते इनफ आहे. तर सेंटेन्स सी जे आहे हे आपण इफनी सुरुवात करून वाचूयात. इफ यू आर हंग्री, इथे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवत आहे. ठीक आहे. मी मगाशीच सांगितलं की ट्रान्झिटिव्ह वर्ब्स नसतील तर इज, आर, एम जे काही आपले हेल्पिंग वर्ब्स वापरण्याची गरज असते ते सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवतात. आणि इथे आपण मगाशी आणखीन एक रूल बघितला की आज्ञार्थी वाक्याची सुरुवात सुद्धा असू शकते कॉमा नंतर, आणि आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी V1नी होते. टेक हे V1 आहे, त्याच्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे असं कन्सिडर करतो. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? तर आपण त्यामध्ये कमांड केलेली असू शकते, रिक्वेस्ट केलेली असू शकते, एंट्रिटी असू शकते म्हणजे आपण एखाद्यासाठी प्रार्थना केलेली असू शकते, किंवा विश. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये येतात. याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आपली डेली एक्सप्लेनेशन सिरीजची जी लेक्चर सिरीज कंडक्ट केलेली त्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते लेक्चर तुम्ही नंतर बघून घ्या. असे हे खूप बेसिक पासून आपण सगळं शिकतो. पहिल्यापासूनच आपला हा फॉर्मॅट राहिलेला आहे की बेसिक पासून आपण सगळ्या गोष्टी स्टार्ट करतो. त्यामुळे तुम्हाला जर बेसिक शिकायचं असेल, परीक्षेपर्यंत व्यवस्थित कव्हरअप करायचं असेल तर ज्या ज्या प्लेलिस्ट बनवून ठेवलेल्या आहेत चॅनलला त्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला व्हिजिट करा, त्यानंतर तुम्हाला सगळ्या प्लेलिस्ट दिसतील. ओके. आता आपल्याला कळलेलं आहे की सेंटेन्स सी करेक्ट आहे, तर आपण डिरेक्टली क्वेश्चन नंबर 11चा आन्सर ऑप्शन 4 हे लिहून टाकूयात. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द सेंटेन्सेस आर करेक्ट? फॉरेस्ट 2019च्या मुख्य परीक्षेचा हा प्रश्न आहे. इफ अ बेअर एम्ब्रेस्ड यू, यू आर क्रश्ड टू डेथ. ओके. आता हे आर क्रश्ड जे आहे, तुम्हाला जर आठवत नसेल तर बघा, मी परत एकदा ती स्लाइड दाखवते.
काल आपण जे प्रकार बघितले त्यात मी संभाव्यतेबद्दल पण बोलले होते. म्हणजे असं शक्यतो होणार नाही, पण झालंच तर काय, ही जी वाक्य असतात ना ती शक्यतो शुडनी चालू होतात किंवा शुड हॅव त्यामध्ये असतं. शुड असेल तर विल, कुड, मे हे मोडाल्स फॉलो होतात आणि शुड हॅव असेल तर इथे जे गरजेचं आहे ते हेल्पिंग वर्ब वापरून V3चा वापर होतो. म्हणजेच आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्स बनवलेला असतो. हाच रूल आता आपण जो प्रश्न बघत आहे त्यात बघायचा आहे. इथे यू आर क्रश टू डेथ जे लिहिलेलं आहे हे ऍक्च्युअली हेल्पिंग वर्ब नंतर V3 वापरलं म्हणजे हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसचं झालं. आणि याचा जर आपण अर्थ बघितला तर इथे V2 वापरण्याच्या ऐवजी आपल्याला शुड हॅव वापरायचं होतं. त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट असेल. इथेच आपल्याला आपलं उत्तर मिळत आहे. सेंटेन्स ए करेक्ट म्हणणारे सगळे आन्सर ऑप्शन्स आपण एलिमिनेट करून टाकूयात. आपलं उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर 12चं आन्सर ऑप्शन 2. तरीही आपण फक्त बाकीचे जे सेंटेन्सेस आहेत त्याचं स्ट्रक्चर बघूयात. इथे V2चा वापर झालेला आहे आणि त्यानंतर इथे एकच पास्ट फॉर्म मध्ये आपण मोडाल वापरलं आणि त्यानंतर V1 आलं, त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. सेंटेन्स सी एकदा समजूनच घेऊयात आपण, कारण थोडंसं इंटरेस्टिंग आहे. इथे आपण इफने सुरुवात करूयात. If we let our imaginations run away with what might have happened, we shall be excited. फोकस कुठे करायचं आहे आपल्याला? जे कंजंक्शन आहे ना तिथून दुसरं वाक्य चालू झालेलं असतं, त्याच्यामुळे हे व्हॉट कंजंक्शन म्हणून वापरलंय. या वाक्यात जे माइट हॅव हॅपन्ड दिलेलं आहे हे इथे आपल्याला वापरण्याची किंवा याचा विचार करण्याची गरज नाही. आपण आपले सगळे रूल्स कुठे फॉलो करून बघायचे? इफच्या सेंटेन्समध्ये. इफच्या सेंटेन्समध्ये हे जे लेट वापरलेलं आहे हे V1 आहे आणि त्यानंतर इथे शालचा वापर झाला. मगाशी मी सांगितलं होतं की आय आणि वी नंतर आपण शालचा वापर करतो, त्याच्यामुळे हे सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. आन्सर काय असेल ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. इफ ही हॅज टाइम ही वुड टेलिफोन. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्ट्स द अंडरलाईन मेन क्लॉज इन द सेंटेन्स अबाव. आपल्याला इथे करेक्शन करण्याची गरज आहे. ओके, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हॅज, हॅव आणि हॅड यासोबत खूप विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. हॅव, हॅज, हॅड यामध्ये आपण परफेक्ट टेन्स दाखवतो. ठीक आहे, परफेक्ट टेन्स कधी दाखवला जातो? परफेक्ट सिंपल असू शकतो आणि परफेक्ट पास्ट असू शकतो. परफेक्ट सिंपल जर असेल तर आपण हॅज किंवा हॅवचा वापर करतो आणि हॅज कधी वापरलेलं असतं? जर पर्सन जो आहे बोलणारा थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन असेल तर. ठीक आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर साठी आपण हॅजचा वापर करतो आणि हॅव जे आहे हे आपण प्लुरल साठी वापरतो. हे कशाबद्दल आहे? प्रेझेंट टेन्स बद्दल. आणि हॅड जे आहे हे आपण परफेक्ट पास्ट मध्ये पण वापरतो. आता इथे कन्फ्युज होण्याची काहीच गरज नाहीये, कारण हे जे हॅव, हॅज आणि हॅड हे 3 हेल्पिंग वर्ब्स आहेत ना, यांचा व्यवस्थित वापर करायचा असतो. हे आपल्याला कसं समजेल की या तिघांनंतर आहे ना V3 आलेलं असतं आणि जर हे V3 नसेल तर हे आपण वाक्यात मेन वर्ब म्हणून वापरलेलं आहे आणि मेन वर्ब मध्ये हा V1 फॉर्म असणार आणि हा V2 फॉर्म असणार. ओके, आणि आपण आधीही बघितलेलं आहे की आय हॅड अ कप ऑफ कॉफी हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. ओके, कारण आपण काय म्हणत आहे? मी कॉफी घेतलेली होती. हे हॅड आपलं हेल्पिंग वर्ब असेल आणि हे हॅवचं V3 असेल. हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याची का गरज पडत आहे? कारण आपल्याला हे हॅज म्हणजे V3 आहे की काय वाटू शकतं आणि हे पुढचं बरोबरच आहे असं आपण कन्सिडर करू, पण असं व्हायला नको म्हणून मी हे व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. इफ ही हॅज टाइम यानंतर जर इथे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला दिसत असेल तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स नंतर आपल्याला एकतर विलचा वापर झालेला असला पाहिजे किंवा कुठलंही जे मोडाल असेल ते प्रेझेंट फॉर्म मध्ये वापरलेलं दिसलं पाहिजे. त्यामुळे इथे आपण असं सेंटेन्स शोधूयात की जे आपल्याला विलचा वापर दाखवतं. हा जो पहिला पार्ट आहे हा तर सगळीकडे कॉमन आहे. शुड नसणार, विल वापरलेला आहे, शाल वापरलेला आहे, हॅज टू. हॅज टूचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो. हॅज टू म्हणजे केलंच पाहिजे. इथे तुम्हाला ऑब्लिगेशन आहे, म्हणजे तुम्हाला कंडिशन दिलेली आहे आणि ती अट तुम्हाला फॉलो करावीच लागेल. इथे तुम्हाला कंपल्शन आहे. ठीक आहे, त्यामुळे हॅज टू म्हणजे कंपल्शनचा अर्थ होतो. हे पण सेंटेन्स इथे वापरले जाऊ शकत नाही. आणि आपण मगाशी बघितलेलं आहे की आय किंवा वी हे 2 कर्ते असतील तर आपण शाल वापरतो. ही नंतर शालचा वापर होत नाही, म्हणून आपलं सेकंड सेंटेन्स जे आहे ते करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 13चा आन्सर काय असणार आहे? आन्सर ऑप्शन 2. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 14 फिल इन द ब्लँक्स. राज्यसेवेचा 2018 ला आलेला प्रश्न आहे हा. इफ यू डॅश हार्ड यू वुड गेट अ फर्स्ट क्लास.
आता इथे आपल्याला वूडचा वापर झालेला दिसत आहे आणि गेट हे काय आहे V1 आणि ही वाक्यरचना आपण कुठे बघतो जर इथे V2 असेल इफच्या सेंटेन्समध्ये तर. ओके, मग आता एक सिंपल गोष्ट करायची, V2 फॉर्म मध्ये शब्द शोधायचा जो पहिल्या फिल इन द ब्लँक साठी गरजेचा आहे कारण तिन्ही वाक्य वेगळी वेगळी आहेत. पण आपण स्मार्ट ट्रिक काय वापरायची, V2 चा वापर झालेलं एखादं सेंटेन्स शोधायचंय. स्टडी हे V1 झालं, स्टडिंग हे आपल्याला V4 आपण त्याला कन्सिडर करतो आणि स्टडीड हे V2 आहे. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन 4. तुम्हाला जर बाकीचे सेंटेन्स वाचायचे असतील तर आपण ते सुद्धा एकदा बघून घेऊयात पटकन. इथे काय असायला पाहिजे, स्टडीड. ओके, इफ यू स्टडीड हार्ड यू वुड गेट अ फर्स्ट क्लास. त्यानंतर इफ यू बाय 2 पॅकेट्स ऑफ डिटर्जंट यू विल गेट अ 3rd पॅकेट फ्री. इफ यू हॅड आस्क्ड, इथे हॅड नंतर आस्क्ड म्हणजे हा पास्ट परफेक्ट आहे. त्यानंतर इथे वुड हॅव लेंट. हे तिन्ही तुम्हाला व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये दिसत आहेत म्हणून हे सेंटेन्स सुद्धा करेक्ट होईल. फक्त एका सेंटेन्सचं आपण शोधलं, फर्स्ट सेंटेन्स, त्यावरूनच आपल्याला आन्सर मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 14चा आन्सर असेल आन्सर ऑप्शन 4. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन 15, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स और सेंटेन्सेस इज और आर करेक्ट. राज्यसेवा 2018. क्वेश्चन समोर आल्यानंतर एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा. ज्यावेळेस आपल्याला इथे सगळे कॉमन दिसत आहेत मग हा पार्ट वाचण्यात आपण वेळ घालवायचा नाही. हे जे पहिलं पार्ट मध्ये दिलेलं आहे, इफ आय हॅड नोन दॅट यू वर कमिंग, कॉमाच्या आधी जे वाक्य आहे हे सगळीकडे कॉमन आहे. मग आता आपल्याला इथे जी वाक्यरचना आहे ही फक्त समजून घेऊयात की हा टेन्स कोणता आहे. हॅडचा वापर झालेला आहे आणि त्यानंतर V3चा वापर झालेला आहे म्हणजे हा पास्ट परफेक्ट आहे. आणि पास्ट परफेक्ट सोबतच्या ज्या रचना असतात त्यामध्ये आपण एखादं जे मोडाल आहे पास्ट मध्ये वापरतो. त्यामध्ये वुड, माइट, शुड, कुड यापैकी एखादं मोडाल येऊ शकतं जे पास्ट मध्ये असेल. त्यानंतर हॅवचा वापर आणि मग V3चा वापर. ओके, ही वाक्यरचना कुठे फॉलो होते बघूयात. आता इथे अशा सेंटेन्सेस मध्ये काय करायचं, V3 शोधायचं. ठीक आहे, मेट हे V3 असू शकतं, मीट हे V3 नाही, त्यामुळे आपण दोन्ही ऑप्शन्स मधून ते एलिमिनेट करूयात. सेंटेन्स बी आणि डी मध्ये हे इनकरेक्ट आहे. मेटचा वापर आपण इथे पण बघत आहे, हॅव मेट V3च आहे आणि वुड हॅव मेट इथे सुद्धा आपल्याला V3 मिळत आहे. त्यामुळे आपला जो रूल आहे तो इथे फॉलो होत आहे किंवा आपण जे स्ट्रक्चर बघितलेलं आहे ते फॉलो होत आहे. तर आपण सेंटेन्स सी करेक्ट आहे असं कन्सिडर करूयात आणि सेंटेन्स सी करेक्ट सांगणारा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 15चा आन्सर काय असेल, ऑप्शन 2. आपण PYQ ची प्रॅक्टिस करत असताना जे रूल्स कसे अप्लाय होतात ते पण बघत आहे. त्याचबरोबर ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक कशी कामाला येते ते पण बघितलं. तुम्हाला परीक्षेच्या आधी या गोष्टींचा खूप फायदा होणार आहे. आता तुम्ही GSला भरपूर वेळ देत असणार आहे त्यामुळे तुम्हाला अनफॉर्च्युनेटली हे सांगावं लागत आहे की स्कोरिंग विषय आहे, अभ्यास करा. जेवढा न्याय तुम्ही बाकीच्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी देता, जितकी मेहनत तिकडे घेता ते तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे इंग्लिशचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित चालू करा. आणि मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये किंवा मी खूप आधीपासून सांगत आहे की ट्रिक्स कधी उपयोगी पडतात, जेव्हा तुम्हाला अभ्यास बेसिक पासून झालेला असेल तेव्हा. म्हणजे बेसिक आधी पक्क करून घ्या, ट्रेडिशनल वेनी बेसिक पक्क करून घ्या आणि मग तुम्ही ट्रिक्स वापरायला मोकळे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सुरुवात ट्रिक्सनी करून जम्बलिंग होऊ शकतं. प्रश्न समोर आल्यानंतर कन्फ्युजन मध्ये जाऊ शकता तुम्ही. परीक्षेत प्रश्न सोडवत असताना आपण एक ग्रीप मिळवलेली असते, आपण एका फ्लो मध्ये असतो. एक जरी प्रश्न तुम्हाला आला नाही तर तिथे तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता. ऍक्च्युली तसं झालं नाही पाहिजे, पण जर तुम्ही प्रश्न सोडवताना डिस्टर्ब झालात, कन्फ्युज झालात तर तुम्ही तो अफेक्ट म्हणजे जो परिणाम होतोय त्याचा निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या पुढच्या पेपरवर पण होऊ शकतो. त्यामुळे कन्फ्युजन मध्ये जाण्यापेक्षा बेसिक पक्क करून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता त्यावेळेस मग किती ट्रिक्स शोधायचे त्या शोधा आणि त्या तुमच्या पुढच्या ठेवा. ओके, आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. या सिरीजला कंटिन्यू करत असताना तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सेस नंतर कोणता टॉपिक पाहिजे, PYQचा स्पेशल, MPSCचे आतापर्यंत आलेले सर्व PYQ आपण बघणार आहे. कोणता टॉपिक पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.